तर आता मला बनवायचा आहे मसाले भात. तर त्यासाठी मी गाजर किसून घेतले, ते खोबरं ओलं, शेंगदाणं, वाटाणा आहे ती. तर मस्तपैकी भरपूर असा भाजीपाला घेतलेला आहे. तर ह्याच्यात खडा मसाला पण घेतलाय, जिरं, लवंगा, मोहरी हे पण घेतलेलं आहे. पटदीस ना आता टाकून घेते. आता सगळं कांदा एक चिरून घेतलेला आहे. तर तेल पण चांगलं तापलंय. आता झटकीपट सगळं पटपट असं टाकून घेते. तेल चांगलं तापल्यामुळं पटपट अशा भाज्या बनवायला पण उशीर लागत नाही. तर मसाले भात म्हटले की सगळ्यांच्याच आवडीचा असा असतो. तर त्यात भरपूर अशा भाज्या टाकायच्या म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते. तर मी पण आता भरपूर अशा भाज्या टाकून घेतल्या त्या, आणि गाजर पण भरपूर टाकले. ती शेंगदाणा तर जरा जास्त टाकायचं म्हणजे. तर आता मीठ मी आधीच टाकून घेतलेलं होतं, कांदा टाकला तवा, म्हणजे कांदा आपल्याला जे शिजतो त्याच्यामुळं. तर आता मला थोडीशी असे हळद टाकायचे. हळद टाकते आता. तर भाज्या चांगल्या शिजून निघाल्या त्या. तर मी पाणी डायरेक्ट ओतलेलं नाही, डायरेक्ट मी तांदूळ टाकलेला आहे. आणि असं पाणी ओतून कसं मसाला ही शिजायसाठी पाणी डायरेक्ट ओतून उकळी देऊन असं टाकते ते. नंतर मग तांदूळ टाकते ते, का तर तांदूळ असा फडफडीत होण्यासाठी. तर असा तांदूळ, भाज्या टाकून तांदूळ जरी असा टाकला तरी भात आपला फडफडीत होतो. तर त्याला भात करण्याची आयडिया जरा माहिती पाहिजे. तर असं मी थोडंसं तेल ओतलेलं आहे. तर मी पहिल्यांदा पण फोडणीसाठी तेल टाकलेलं होतं. पण आता असं तेल थोडं टाकलं की भात आपला फडफडीत होतो. तर आता मी पाणी ओतून घेते. तर पाणी पण आता मी ओतून घेतलेलं आहे. मसाला आपला चांगला शिजतोय आता. तर आता टोपण लावते आता कुकरचा, आणि 2-3 शिट्ट्या करून देते, म्हणजे चांगला भात आपला शिजून निघतोय. तोपर्यंत इकडे मी मासे घेतलेले आहेत, मासे आणली ती. तर मासे तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपला मसाले भात आता शिजतोय. गरम पाणी इकडे तापून घेतलेलं आहे. तर इथं मासे धुवून डायरेक्ट दुकानदारानं धुवूनच दिलेलं आहे. तर आता थोडंसं आता मीठ आणि लिंबू आता टाकून घेते. मी चांगला ना फ्रेश मध्ये धुवून घेते मासं, आणि मस्तपैकी असं चाकवानं काप करून घेते, आणि कुरकुरीत असं फ्राय मध्ये तळून घेते. तर आजचा बेत आहे मसाले भात आणि कुरकुरीत असं मासं मस्तपैकी. तर ओला नारळ मी भरपूर असा खिसून टाकलेला आहे भातामध्ये, मसाले भातामध्ये. आणि त्याच्यासोबत इकडं अंडी पण शिजवून घेतलेली आहे ती. आणि काहीतरी आता थोडीशी आता भाजी करते, आता रस्सा भाजी मस्तपैकी. आता आपला मसाले भात आणि मासं, त्याच्यासोबत आचार. तर आजचा असा बेत आहे आपला. तर या सर्वांनी जेवायला, मस्तपैकी दुपारचं जेवण आहे. तर भरपूर असा पसारा पडलेला आहे. पसारा पण सगळा आवरते, भांडी पण सगळी घासून घेते आता. तोपर्यंत आपला मसाले भात शिजतोय. शिजायला उशीर लागत नाही मसाले भाताला. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा, आणि असंच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे रोज रोज तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी मी दाखवत जाईन, जे मी घरात बनवते भाज्या तेच. तर चला तर मग बाय.